नमस्कार आणि स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक रवी शेळके. चेहरा आणि नाव आता तुमच्या लक्षात येत असेल, कारण ॲग्रिकल्चरमध्ये आपण मागील 10 वर्षापासून काम करतोय. त्या अनुषंगानं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, यांचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू आहेत, म्हणजेच रजिस्ट्रेशन सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा आणि पालकाचा एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो की सर, रजिस्ट्रेशन करायचे का ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यावरती आपण चर्चा करणार आहेत. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या शिक्षश्री एज्युकेअर या चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण ते आपली जबाबदारी वाढवतं आणि आम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा देतं. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. यावर्षी जी ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ऑनलाईन फॉर्म सुरू झाले ते थोडेसे क्लिष्ट प्रकारचे आहेत. म्हणजेच काय, तर फॉर्म भरताना काही गोष्टी अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग त्या कशा पद्धतीने आहेत? बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं की थंबनेलमध्ये पाहतात की 95% विद्यार्थी कॅपराऊंड फॉर्म भरताना बऱ्याचशा चुका करतात आणि खरंच तसंच होतंय. यावर्षी फॉर्म भरत असताना काही गोष्टी त्या ठिकाणी क्रिटिकल आहेत, त्या आपण बघत नाही आहेत. त्यामुळे काय होतं की फॉर्म चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा आपला नंबर न लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय काय याच्यामध्ये गोष्टी आहेत, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आवाहन करेल की जी काय डॉक्युमेंट्स आहेत, तुमची जी काय डॉक्युमेंट्स तुम्ही काढलेली आहेत, ती सर्व डॉक्युमेंट्स तुमची PDF फॉर्मॅटमध्ये रेडी ठेवायची आहेत. जे काय तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये लागतात आणि त्या PDF फॉर्मॅटमध्ये त्याची साईज किती असावी, तर लेस दॅन 300 KB. म्हणजे 300 KB मध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. सर्व डॉक्युमेंट्स हे रीडेबल असले पाहिजेत, म्हणजे वाचनीय असले पाहिजेत. मुद्दा क्रमांक 1 लक्षात आला. डॉक्युमेंट्स तुमचे PDF फॉर्ममध्ये घ्या आणि त्याची साईज ही 300 KB पर्यंतच असावी. हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे पाहिजेत. आता दुसरं महत्त्वाचं, या डॉक्युमेंट्समध्ये महत्त्वाचे कागदपत्र कोणकोणती आहेत सर? आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आलेलं नाही. ते विद्यार्थ्यांनी फोन करून मेसेज करून अगदी भांडावून सोडले की सर, कास्ट व्हॅलिडिटी माझं आलं नाही. प्रामुख्यानं SC-BC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी अजून आलेलं नाही किंवा इतर प्रवर्गातील. तर कास्ट व्हॅलिडिटी SC-BC प्रवर्गासाठी 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तर त्यांनी काय करायचंय, याची जी रिसिप्ट आहे, ही रिसिप्ट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात. आता फॉर्म भरताना रिसिप्ट अपलोड करताना काय अडचणी येत आहेत? ती अडचण अशी आहे की फेच कास्ट व्हॅलिडिटी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रिसिप्ट घेत नाही. तर रिसिप्टची डेट त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे बिफोर 2020. ही 2020च्या अगोदरची जर डेट तुम्ही टाकली, समजा 1 जानेवारी 2020, अशा पद्धतीने जर तुम्ही डेट त्या ठिकाणी टाकली तर तुमची कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट त्या ठिकाणी ते घेणार आहे. परंतु तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्या ठिकाणी प्रॉपर फेचिंगसाठी तुम्ही मागची डेट टाकून बघा, कास्ट व्हॅलिडिटी तुमची फेच होईल. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो की सर, ॲप्लिकेशन करत असताना मी तर एक्झामिनेशन CET पण दिलेली आहे, JEE दिलेली आहे आणि नीट पण दिलेली आहे. तर यापैकी मी कुठले स्कोअर त्या ठिकाणी अप्लाय करू? तर मित्रा, ज्या एक्झामिनेशनमध्ये तुला CETला स्कोअर जर जास्त असेल तर CET वरून अप्लाय करा. JEEला स्कोअर जास्त असेल तर JEE वरती अप्लाय करा. नीटचा येणारा स्कोअर तुमचा अजून बाकी आहे, नीटसाठी अप्लाय करा. आता काही विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स आहेत की सर, मला नीटवरती अप्लाय करायचं पण रिझल्ट आलेला नाही. जर नीट एक्झामिनेशन तुम्ही अपीअरन्समध्ये दाखवले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लँक कॉपी अपलोड करू शकता तुम्ही. व्हाईट कॉपी, ज्याला आपण व्हाईट पेपर म्हणतो, तो तुम्ही नीटसाठी अप्लाय करा. आलेला स्कोअर नंतर तुम्हाला अपलोड करता येईल, काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. हे झालं तुमच्या अपीअरन्स संदर्भात. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं पुढचं, डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना इंजिनिअरिंग असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, यासाठी एक चूक तुम्ही विद्यार्थी मित्र करतायत की डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना आपण त्या ठिकाणी प्रिव्ह्यू करत नाही. म्हणजेच डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही कुठले अपलोड केले त्याचे प्रिव्ह्यू करा आणि त्यानंतरच फॉर्म सबमिट करा. कारण कास्ट सर्टिफिकेट असेल त्या ठिकाणी कास्ट अपलोड झालं पाहिजेत, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तिथं व्हॅलिडिटीच अपलोड झालं पाहिजेत, नॉन क्रिमिनल असेल तिथं नॉन क्रिमिनल अपलोड झालं पाहिजेत. म्हणून डॉक्युमेंट्स प्रिव्ह्यू करणं अत्यंत गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं की एक्स्ट्रा पॉईंट्स मिळून देणार डॉक्युमेंट्स, बरोबर आहे, किंवा एक्स्ट्रा रिझर्वेशन मिळून देणार डॉक्युमेंट्स. आता यामध्ये काय होतं की विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी कन्फ्यूज आहेत की सर, 7/12 आणि शेतकरी असल्याचा दाखला, ज्याला आपण AG सर्टिफिकेट म्हणतो, हे एकच आहे. आमचं डोकं फुटून गेलं सांगून सांगून की बाबांनो, 7/12 जर तुम्ही जोडला तर त्या ठिकाणी 12 पॉईंट्स वाढतात आणि AG सर्टिफिकेट लावल्यावर सुद्धा 12 पॉईंट्स वाढतात. परंतु AG सर्टिफिकेट जर लावलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा रिझर्वेशन हे 6% आरक्षण प्रक्रियेमध्ये 6% रिझर्वेशन आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला 7/12 आणि ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट दोन्ही कागदपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत. आता त्यानंतर पुढचा पॉईंट असतो विद्यार्थी मित्रांनो की डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यू तुम्ही केलात, फॉर्म सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला पेमेंट एक ऑप्शन येणार बघा, पॉईंट नंबर 6, पेमेंट. आता पेमेंट कुणी करायचंय, तर ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेलीच नाहीये, ज्यांनी JEE वरती अप्लाय केलंय किंवा नीट वरती अप्लाय केलंय. आता ॲग्रिकल्चरला तुम्ही अप्लाय करताय,
जेई वरती केलंय, नीट वरती केलंय, तर तुम्हाला डेफिनेटली 1,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 300 रुपये फीस ही भरायला लागेल. म्हणजे फीस भरण्यासाठीचा ऑप्शन सुद्धा चुकू नका, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. आता पुढचं आणि महत्त्वाचं असतं रिझर्वेशन पॅरामीटर. आता रिझर्वेशन मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की बरेचसे विद्यार्थी विचारतात की प्रकल्पग्रस्त माझ्या वडिलाचं किंवा पालकाचं प्रकल्पग्रस्तचं सर्टिफिकेट आहे, प्रकल्प सर्टिफिकेट. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काळजी तुम्हाला ही घ्यायची आहे की प्रकल्पाचं जर प्रमाणपत्र असेल तर ते ज्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे, जो कोणी मुलगा असेल, मेल किंवा फिमेल, तर त्यांच्या नावाचा उल्लेख त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रावरती पाहिजे. आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे स्ट्रिक्टली डिस्ट्रिक्ट प्रकल्पग्रस्त, ज्याला आपण प्रोजेक्ट ऑफिसर म्हणतो, त्यांच्या सहीचं आपल्याला असणं गरजेचं आहे. हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. हे रिझर्वेशन पॅरामीटर मध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर कास्टमधून जे विद्यार्थी बिलॉंग करतात, SC असेल किंवा ST असेल, तर यांना फक्त तुम्हाला कास्ट आणि व्हॅलिडिटी हे दोनच डॉक्युमेंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत. बाकी डॉक्युमेंट्स जे आहेत, समजा OBC असेल, VJNT असेल किंवा SBC असेल, या लोकांना आणि SCBC नव्यानं लागू झालेले SCBC, या सर्वांना कास्ट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने ही एक काळजी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो घ्यायची आहे. 300 KB पर्यंत डॉक्युमेंट असणं अत्यंत गरजेचे आहेत. व्हॅलिडिटी पेज होत नसेल तर व्हॅलिडिटीसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण ऑप्शन तयार करून दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी तुम्ही डॉक्युमेंट रिसिप्ट अपलोड करू शकता. तुमची मिळालेली रिसिप्टची डेट मागची टाका, त्यामध्ये व्हॅलिडिटी सुद्धा फेच होऊन जाते. परंतु फॉर्म भरत असताना फॉर्म थोडासा क्रिटिकल केलेला आहे, सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. जेईचं फॉर्म तुम्ही अप्लाय करत असाल तर जेई किंवा नीट ज्यावरती जास्त मार्क्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड करूनच फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व माहितीची व्यवस्थितरित्या तुम्ही अवलोकन केल्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे. याही पलीकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे की आपण ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा वेटरनरी असेल, या सर्वच ब्रांचेसमध्ये आपण काउन्सिलिंग राबवत असतो, ज्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्मपासून आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून देण्यापासून तर ॲडमिशनपर्यंत, मग ते फॉर्म फिलिंग, प्रेफरन्सेस, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये प्रेफरन्स फिलिंग आणि लास्ट ॲडमिशन, अशी सर्वच प्रक्रिया आपण काउन्सिलिंगमध्ये, म्हणजेच तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला सुद्धा जर काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर आपला स्क्रोलवरती नंबर दिलेला आहे, नंबरवरती कॉल करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन शिक्षश्री एज्युकेअर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि आपल्या मनात असलेलं कॉलेज मिळवून घ्या. विद्यार्थी मित्रांनो एक चूक, कारण तुम्ही कॅफेवरती जाऊन जर फॉर्म भरत असाल किंवा कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन जर फॉर्म भरत असाल तर ती कॉलेजची लोक किंवा ती कॅफेतली लोक तुमचा एकच प्रेफरन्स किंवा A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड कॉलेज, कुठलंही कॉलेज तुमच्या प्रेफरन्सला सुटेबल असं टाकणार नाहीत. त्यामुळं थोड्याशा पैशासाठी नुकसान करून घेऊ नका. आपलं भविष्य त्यावरती डिपेंड आहे. ट्रान्सपरंट सर्व्हिस आपण देतोय. तुमच्या मनात हवं असलेलं कॉलेज मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणून वेळ घालवू नका. दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपल्याला हवं असलेलं कॉलेज मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात या. थँक्यू वन्स अगेन.